प्रेमाचा हा दुसरा अध्याय सुरू झालेला आहे. तुम्ही म्हणाल पहिला अध्याय काय होता? तर पहिला अध्याय म्हणजे प्रेमाचं वर्णन करणाऱ्या कविता, महाकाव्य, नाटकं, सिनेमा, कादंबऱ्या प्रचंड प्रमाणात लिहिल्या गेल्या. गेली अनेक वर्ष म्हणजे प्रिंटिंगचा शोध लागल्यापासून ते दनादन चालू आहे. आणि उर्दू शेरो शायरीमध्ये तर आणि गझलमध्ये तर काय, अरे प्रेमाचे नुसते मद्याचे प्याले वाहत असतात तसं प्रेम वाहत असतं. त्याच्यात काही बदल झालाय का? दुसऱ्या अध्यायामध्ये बदल असा झालाय की काही बेसिक प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आता आपण प्रेमात का पडतो? अरे ते हुस्न इतकं सुंदर होतं की कोण प्रेमात पडणार नाही? माशूक आहे ना तो. अरे तो स्वभाव आहे परवान्याचा की तो झेप देतो क्षमेवरती. ते काय करणार? असा जो सगळा विचार होता तो खोटा आहे असं कोणी म्हणत नाही, परंतु प्रेम या गोष्टीचा मनोवैज्ञानिक आणि न्यूरोकेमिकल अभ्यास करता येतो का? हा मोठा प्रश्न आहे. म्हणूनच आपण म्हणतो प्रेमात आपण का पडतो. तर प्रेमात पडताना आपण खूपदा म्हणतो अरे आता काय शब्दच वापरतो तो, काय हॉट आहे ना काय हॉट आहे ना. अरे ती व्यक्ती म्हणजे तो मुलगा मुलगी तरुण तरुणी हॉट नसतात, आपल्याला हॉट वाटत असतं. म्हणजे बदल आपल्यात होतो. त्या व्यक्तीला रिॲक्ट करतो आपण जेव्हा, तेव्हा आपल्या मनामध्ये वेगळ्या प्रकारच्या भावना आणि आपल्या मनामध्ये संप्रेरक अशी उसळून येतात आणि ती इतकी पॉवरफुल असतात गड्या, ती आपल्या मनाचा ताबा घेतात आणि आपण धाड दिशी प्रेमात पडतो. आता कोणी म्हणतात हे प्रेमात पडण्याचं वय असतं का वगैरे. खरं म्हणजे प्रेमात पडण्याचं वय म्हणजे धापदिशी प्रेमात पडण्याचं वय हे ॲडोलसन्स असतं, म्हणजे किशोरावस्थेतलं तारुण्यामधलं असतं. पण प्रेम तर सगळेच करतात ना आणि वारंवार प्रेमात सगळे पडतच असतात ना. कारण ती एक नैसर्गिक भावना आहे, सुंदर भावना आहे. त्याच्यामध्ये ओढ आहे, त्याच्यामध्ये जवळकीची आस आहे आणि त्याच्यामध्ये केअरिंग पण आहे ना, शेअरिंग पण आहे. तर हे एकमेकांना साथ देणं म्हणजे काय आणि एकमेकांची साथ देताना आपल्या मनाची अवस्था कशी असते याची काय उत्तर आहे. दिस इज ऑल अबाउट आपण प्रेमात कसे पडतो. म्हणजे तो फक्त क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणाचा असं असतं की त्या क्षणापुरता आपण जगत असतो. सगळे नवीन नवीन प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि प्रेमात का पडणं, आपण पडतो या गोष्टीचा मला विचाराल तर प्रेमात पडायला आपल्याला आवडतं आणि तशी योग्य किंवा आपल्याला योग्य वाटणारी व्यक्ती दिसली की आपण प्रेमात पडतो. आता गंमत अशी आहे की आपण प्रेम करतो आणि मालकी हक्क गाजवतो, या दोन गोष्टी खूप जवळच्या आहेत. म्हणजे कसं, आपण वस्तूंवरती प्रेम करतो आणि व्यक्तीवरती प्रेम म्हणून मालकी हक्क गाजवतो, स्वामित्व गाजवतो. ते उलट पाहिजे. वस्तू आपल्या आहेत आणि माणसावरती आपल्याला काही मालकी हक्क नको आहे, पण प्रेमामुळे मालकी हक्क येतो आणि वस्तूंची जपणूक जास्त होते. मानसिक गोंधळ आहे प्रेमात पडल्यामुळे असं होतं. पण प्रेम सुंदर आहे, मालकी हक्क मात्र सुंदर नाहीये. कारण त्याच्यामध्ये मत्सर आहे, हेवा देवा आहे, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे, अशा सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे प्रेमात पडणं या गोष्टीचा शांतपणे बसून आपण विचार केला पाहिजे आणि प्रेमात आपण कसे पडतो या विषयाच्याच आपण प्रेमात पडलं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? विचार करा आणि प्रेमात पडून तर बघा प्रेमात पडण्याच्या प्रोसेसवर.